नमस्कार. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण मन परिवर्तन कसं करायचं याच्या विधी शिकतो आहोत आणि मला असं वाटतं आहे तुम्ही जरूर त्या यूज करत आहात, अंमलात आणत आहात. जर काही तुमचे क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, लिहू शकता. मनाचं परिवर्तन कसं करणं, म्हणजे मनाला कंट्रोल कसं करणं. मन जिथे जिथे धावतं आहे त्याला तिथून पकडून आणून आपल्याला एका सकारात्मकतेच्या ट्रॅकवरती नेऊन ठेवणं आणि आपलं डेस्टिनी म्हणजे आपलं भाग्य स्वतः बनवणं. कसं आहे मित्रांनो, आपल्या मनावरती कंट्रोल आपणच करू शकतो, कारण माझ्या आत काय चाललं आहे हे समोरच्याला कळणार नाही आहे. माझ्यासाठी मेहनत मलाच केली पाहिजे. येस, जर माझा दृढ निश्चय असेल की मला स्वतःला चेंज व्हायचं आहे, माझ्या आयुष्यात मला सुख, शांती, चैन, आनंद, खुशी पाहिजे असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही पुढे पहा. याच्यासाठी खूप छान तुम्हाला विधी सांगितल्या जातील, त्या तुम्ही फॉलो करून नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत पुन्हा एकदा मनाला शांत कसं करायचं. कसं आहे, दिवसभराला जे सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे की दिवसभराला मानवी मन हे कमीत कमी 72,000 प्रकारचे विचार या फ्रिक्वेन्सीने प्रोड्यूस करत असतं, उत्पन्न करत असतं. आता एवढे विचार जर तुम्ही पाहिलं तर मागच्या प्राचीन काळामध्ये साधू संतांचे विचार, ऋषीमुनींचे विचार किती कमीत कमी असतात. किती कमीत कमी, जेवढे कमी विचार डोक्यात, मनात, तेवढी मानसिक शांतता. जेवढी शांतता तेवढी प्युरिटी, जेवढी प्युरिटी तेवढी हॅपीनेस, इनर हॅपीनेस, आंतरिक सुख. मनाची शांती फार महत्त्वाची आहे, कारण आपल्या आजूबाजूचं वातावरणच इतकं नकारात्मक बनतं आहे. याच्या मागे सुद्धा खूप मोठं विज्ञान आहे, याविषयी आपण पुन्हा एकदा कधीतरी बोलूयात. पण ह्या नकारात्मकतेच्या वातावरणात राहूनसुद्धा मला स्वतःवरती कसा विजय मिळवायचा आहे, मला माझ्या मनाची जी फ्रिक्वेन्सी ऑफ थॉट्स आहे ती कशी कमी करायची आहे. तर यासाठी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा विधी म्हणजे माझ्या मनाला चेक करत राहणं. माझ्या मनात आत्ता या घडीला, या क्षणाला कोणता विचार चालू आहे. येस. दुसरं म्हणजे जर तो नेगेटिव्ह विचार असेल तर माझं मन डायव्हर्ट करण्यासाठी काय होतं, बऱ्याचदा लोक डायव्हर्जनसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. कुठेतरी म्युझिक ऐकणं, कुठेतरी फिरायला जाणं, हे सगळं तर आपण करतो. ह्या सगळ्या फिजिकल गोष्टी आहेत. पण आतमध्ये शिरणं, माझ्या मनाच्या आत शिरणं, माझ्या मनाच्या कलेनुसार वागणं, त्याला पॉझिटिव्हिटीकडे वळवणं,